महाशिवरात्र ही साधारण रात्र नसून या रात्री आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा फ्लो हा वाढतो। त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा, मंत्रजाप, ध्यान केल्याने आपण आध्यात्मिक शक्ती म्हणजेच डिवाइन पॉवरशी जोडल्या जातो आणि हे खूप साऱ्या अभ्यासकांनीही मान्य केलं आहे। आणि तुम्ही असंही ऐकलं असणार की महाशिवरात्रीला जागरण करताना पाठीचा कणा हा ताठ ठेवावा। मग असं का सांगतात किंवा यामागचं कारण काय, याने कोणता फायदा होतो आणि त्या रात्री असे काय चेंजेस होतात, तिला महाशिवरात्री असं का म्हटले जातं, हे सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी निकिता देवनिक या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत। महाशिवरात्र दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते। या रात्री चंद्र, सूर्य आणि पृथ्वी अशा रीतीने स्थित असतात की ज्यामुळे मनुष्याच्या शरीरातल्या ऊर्जेचा फ्लो हा वाढतो। मग आपल्या शरीरातली ऊर्जा का वाढते? कारण ग्रहांभोवती एक एनर्जी असते जिला लुमिनिफेरस ईथर असं म्हणतात, जे की एक प्रकाशाचं माध्यम आहे। आणि ही एनर्जी पृथ्वीवर त्या रात्री खूप असते, कारण पृथ्वी ही उत्तर गोलार्धात असते। ही शक्ती गुरुत्वाकर्षणाप्रमाणे काम करते, त्यामुळे आपल्या शरीरात वाढलेल्या ऊर्जेचा फ्लो हा डोक्याकडे वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे आपण इझिली त्या रात्री डिवाइन पॉवर म्हणजेच आध्यात्मिक शक्तीशी जोडले जातो। मग खरंच अशी एनर्जी असेल का? त्यासाठी मी एक छानसं उदाहरण देते, जे की सगळ्यांच्या ओळखीचं आहे। ते म्हणजे समुद्राच्या भरती आणि ओहोटीचं। जेव्हा पौर्णिमा असते म्हणजेच फुल मून असतो, तेव्हा समुद्राला भरती येते। याचा अर्थ असा की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याची लेवल किंवा पातळी ही वाढते। त्याचप्रमाणे जेव्हा आमोशा असते त्यावेळेस समुद्राला ओहोटी येते। याचा अर्थ असा की चंद्राचं गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पाण्याची लेवल ही कमी होते। म्हणजेच चंद्राचं गुरुत्वाकर्षण ही पण एक प्रकारची एनर्जी झाली। त्याचप्रमाणे मनुष्याचे शरीर हे 66% पाण्याने बनलं आहे आणि ज्याप्रमाणे चंद्राचे गुरुत्वाकर्षण काम करते, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या रात्री ती एनर्जी आपल्या शरीरावर काम करत असते आणि ती आपल्या शरीरातली एनर्जी वाढवण्यास मदत करते। हे झालं एनर्जीबद्दल। मग महाशिवरात्रीला पाठीचा कणा ताठ ठेवून जागरण का करतात? कारण आपल्या पाठीच्या कणात नर्वस सिस्टीम असते, जी आपल्या पूर्ण शरीराला मेंदूशी जोडते। आपण ताठ बसल्यामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा त्या रात्री वर जाण्यास आणि आध्यात्मिक शक्तीशी जोडण्यास मदत होते। आणि याचं दुसरं कारण म्हणजे मनुष्याच्या बॉडीमध्ये 7 चक्र असतात, त्यातला एक चक्र म्हणजेच मूलाधार चक्र हे पाठीच्या कणात असते आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर आपण इझिली नेचरशी म्हणजेच निसर्गाशी म्हणजेच आध्यात्मिक शक्तीशी जोडले जातो। पाठीचा कणा ताठ ठेवून जागरण करणं हे सोपं नसतं आणि ते सोपं व्हावं यासाठी आपण महाशिवरात्रीला पूजा करतो, ध्यान करतो, मंत्रजाप करतो। मग भगवान शिवांचीच पूजा का केली जाते? कारण भगवान शिवांचं नाव हे शक्तीशी जोडलं गेलं आहे। भगवान शिव हे एक प्रकारची एनर्जी आहे। आणि इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे वर्षातून 12 शिवरात्री येतात, त्यातली एक शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र असते। आणि ती एकच का महाशिवरात्र असते याचे वैज्ञानिक कारण मी सांगितली। आपले पूर्वज हे खूप हुशार होते, त्यांनी वैज्ञानिक गोष्टी आपल्याला समजाव्या म्हणून अध्यात्माशी जोडून पौराणिक कथांद्वारे आपल्याला सांगितलं। महाशिवरात्रीच्या अशा खूप साऱ्या पौराणिक कथा दिल्या आहेत, त्यातल्या काही कथा मी सांगते। महाशिवरात्री संबंधित लोकप्रिय आख्यानिका म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह। असं म्हणतात की हा विवाह महाशिवरात्रीला झाला आणि त्यामुळे आपण महाशिवरात्री साजरी करतो। महाशिवरात्री संबंधित अजून एक महत्त्वाची आख्यानिका म्हणजे समुद्र मंथनाचा भाग। देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केले अमृत मिळवण्यासाठी आणि त्या समुद्र मंथनच्या दरम्यान महासागरातून एक प्राणघातक विष बाहेर आले, ज्यामुळे विश्वाचा नाश होण्याची भीती होती आणि जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं। ते त्यांनी त्यांच्या घशात धरले आणि त्यामुळे त्यांची मान ही निळी झाली, त्यामुळे त्यांना नीलकंठ या नावानेही ओळखलं जातं। महाशिवरात्र ही ती रात्र होती ज्या दिवशी भगवान शिवांनी विष प्राशन केलं, जे की मानवतेच्या कल्याणासाठी निस्वार्थ बलिदान दर्शवतं। आणि तिसरी कथा म्हणजे हिंदू पुराणानुसार भगवान शिव हे वैश्विक नर्तक आहेत। महाशिवरात्रीला मध्यरात्री भगवान शिव हे तांडव करतात, जे की विश्वाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे। या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे महाशिवरात्रीला इतके महत्त्व आले आहे। येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही ही एनर्जी अनुभवा आणि तुमचा अनुभव मला नक्की कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.